हॅलो एव्हरीवन, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन मराठीनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये पेपर 1साठी आपण रेशो अँड प्रपोर्शन हा काल टॉपिक स्टार्ट केलेला आहे. तर आजच्या लेक्चर नंबर 10मध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शनचे काही अजून इम्पॉर्टंट टर्म्स आणि फॉर्म्युलाज डिस्कस करणार आहोत. सो बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये आम्ही तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, फुल प्रॅक्टिस मल्टिपल MCQs, ठीक आहे, 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील, फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील. जे काही लेक्चर्स आहेत ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेतल्या जातील. तर अशा पद्धतीने ह्या पूर्ण फीचर्सला जर तुम्हाला ॲक्सेस पाहिजे असेल, दॅट इज फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स, मल्टिपल MCQची प्रॅक्टिस, 50 मॉक टेस्ट आणि फुल सिलेबस नोट्स इन द फॉर्म ऑफ PDF, तर याची कोर्स फीस जी आहे तुम्हाला 2500पासून 2000ला रिड्यूस करण्यात आलेली आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, नक्की ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ द कोर्स विच इज 9766066858. अशा पद्धतीने तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन पण इन्स्टॉल करू शकता फ्रॉम दी प्ले स्टोर. वन्स तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलात, ॲपला ओपन करा आणि अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती प्लेस करायचं आहे. तुम्हाला क्लिक करून त्यावरती माय कोर्सेस या पेजवरती तुम्ही जाल. तिथे तुम्हाला सर्च टॅब दिसते, त्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर कोर्स जे आहे सर्च करायचं आहे, ठीक आहे, फॉर पेपर 1 अँड फॉर पेपर 2. सो अशा पद्धतीने तुम्हाला जर कोर्सला एनरोल करायचं असेल, सबस्क्राईब करायचं असेल फॉर पेपर 1 अँड पेपर 2 आणि एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोर करायचं असेल आणि गॅरंटेड सिलेक्शन हवं असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी नक्की बेनिफिशियल राहणार आहे. तर नक्की कोर्सला जे आहे सबस्क्राईब करा, एनरोल करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी सबस्क्रिप्शन ऑफ दी कोर्स. अशा पद्धतीने नोट्स आणि MCQs जर तुम्हाला अवेलेबल करून घ्यायचे असतील, ज्यांचा पेपर 2चा सब्जेक्ट खालीलपैकी कोणताही आहे, फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज, यापैकी कोणता जरी तुमचा जर सब्जेक्ट असेल फॉर पेपर 2 आणि तुम्हाला ह्या पर्टिक्युलर पेपरसाठी जर नोट्स हवे असतील, सोबतच तुम्हाला ह्यासाठी जर मोस्ट एक्सपेक्टेड MCQs पाहिजे असतील, तर तुमच्यासाठी हे कंपायलेशन अतिशय इम्पॉर्टंट राहणार आहे. या कंपायलेशनची जी फीस आहे ती सध्याला 1500 रुपीज आहे, जे की 25% रिड्यूस करून मी सांगत आहे. ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे फॉर पेपर 2 टू स्कोअर मॅक्सिमम मार्क्स, गो थ्रू दी नोट्स वन्स आणि एक्सपेक्टेड MCQs जे आहेत ते एकदा व्यवस्थित पद्धतीने सॉल्व केलात तर तुम्हाला ह्याच्या बाहेरचं प्रिपरेशन करण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने हा कोर्स जो आहे तो तुमच्यासाठी बनवलेला आहे, ओन्ली फॉर नोट्स आणि MCQs. ओके, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे रेशो अँड प्रपोर्शन, दॅट इज गुणोत्तर आणि प्रमाण, ह्याचे काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. काल काही स्टुडंट्सचा रिप्लाय आला, मॅम रेशो अँड प्रपोर्शन ही कॉन्सेप्टच समजत नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्हाला दोन गोष्टीची तुलना करायची असते, ठीक आहे, दोन वस्तूंची तुलना, दोन आयटम्सची तुलना किंवा दोन संख्यांची तुलना करायची असेल, त्या टाईमला तुम्ही वापरतो गुणोत्तर आणि प्रमाण, ह्याचा यूज करत असतो तुम्ही. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, एक क्लासरूम कन्सिडर करा. ओके, आणि या पर्टिक्युलर क्लासरूममध्ये मी म्हणत आहे की 20 बॉईज आहेत आणि 10 गर्ल्स आहेत. 10 मुलं आहेत आणि जे बाकी 10 मुली आहेत आणि 20 काय आहेत, मुलं आहेत. ठीक आहे. तर कंपेअर करायचं असेल, बेसिकली कंपेअर करायचं असेल, तुलना करायची असेल की किती जास्त मुलं आहेत किंवा किती कमी मुली आहेत, यासाठी बेसिकली आपण काय करतो मॅम, समजा मी म्हणते आहे की किती जास्त मुलं आहेत बेसिकली, तुम्ही काय करणार, 20 बॉईज मायनस 10 बॉईज इज इक्वल टू 10, म्हणजे 10 मुलं काय आहेत, एक्स्ट्रा आहेत मुलींपेक्षा किंवा जास्त आहेत. ठीक आहे. तशाच पद्धतीने मी हा क्वेश्चनला थोडंसं ट्विस्ट करून विचारते आहे की किती मुली कमी आहेत. सेम गोष्ट तुम्ही अप्लाय करणार, 20 मायनस 10 गर्ल्स, म्हणजे 10 जर एक्स्ट्रा मुली असत्या तर दोघाही क्लासचं जे इक्वेशन असतं गर्ल्स आणि बॉईजचं ते सिमिलर झालं असतं. पण इथे 10 मुली
कमी आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला कंपॅरिझन तुम्ही करायचो. ठीक आहे, कशाच्या थ्रू? सबस्ट्रॅक्शनच्या थ्रू मॅम. ठीक आहे, जेव्हा केव्हा आपण दोन गोष्टींची तुलना करतो किंवा दोन गोष्टींना कंपेअर करतो तेव्हा आपण काय करतो? सबस्ट्रॅक्शन यूज करतो. ठीक आहे, अदर दॅन सबस्ट्रॅक्शन किंवा वजा करण्याच्या ऐवजी आपण काय करतो? रेशो अँड प्रपोर्शनचा यूज करतो. कशा पद्धतीने? सेम एक्झाम्पल, 20 बॉयज 10 गर्ल्स. ओके, तर तुम्हाला ह्यामधून क्लिअर काय दिसतंय? मॅम सबस्ट्रॅक्शन करायची गरज नाही आहे. काय की मॅम दुप्पट संख्या आहे. कशाची दुप्पट संख्या आहे? बॉईजची किंवा मुलांची संख्या जी आहे ती दुप्पट आहे. आणि गर्ल्सची किंवा मुलींची संख्या जर आपल्याला काढायची असेल त्याच्या कंपॅरिझनमध्ये तर आपण काय बोलतो? हाफ आहे किंवा अर्धी संख्या आहे किंवा त्याला निपट असं पण बोलतात. ओके, तर हाफ संख्या आहे कोणाची? मुलींची कंपेअर टू दॅट ऑफ द बॉईज. अशा पद्धतीचं आपण कंपॅरिझन केलं. तर कंपॅरिझन करण्यासाठी आपण काय वापरतो? रेशो अँड प्रपोर्शन वापरतो. दोन संख्यांची तुलना, दोन गोष्टींची तुलना किंवा दोन कुठल्याही वस्तूंची तुलना करायची असेल इन द फॉर्म ऑफ देअर मेजरमेंट, तर त्या टाईमला तुम्ही काय करतो? रेशो अँड प्रपोर्शन ही कॉन्सेप्ट वापरतो. तर ह्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ काय दिसतं? 20 बॉईज दिसत आहेत आणि 10 गर्ल्स दिसत आहेत. ठीक आहे, 20 बॉईज अँड 10 गर्ल्स. तर ह्यावरून तुम्ही काय सांगू शकता की संख्या जी आहे किंवा रेशो जो बनत आहे तो काय असणार आहे? 2:1 असणार आहे. कसं? लक्ष द्या, बॉईज अपॉन गर्ल्स. बॉईजची संख्या किती आहे मॅम? 20 आहे. गर्ल्सची संख्या किती आहे? 10 आहे. म्हणजे त्यात अर्थ ह्याला आपण जर रिड्यूस्ड फॉर्ममध्ये घेऊन गेलो तर ह्याला काय करू शकतो? 2/1. रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे काय असतं? हा रिड्यूस्ड फॉर्म हे जे टर्म आहे ते आपण वारंवार ऐकत जाणार. रिड्यूस्ड फॉर्म काय असतं? एखाद्या संख्याला जे आहे आपण डिव्हिजनमध्ये जे कटछाट करतो किंवा रिड्यूस्ड फॉर्ममध्ये घेऊन चाललो त्याला आपण काय बोलतो? स्मॉलेस्ट फॉर्म, रिड्यूस्ड फॉर्म. ठीक आहे, तर 20/10चा रिड्यूस्ड फॉर्म काय? 2/1 आहे. अशा पद्धतीने बॉईज आणि गर्ल्सला आपण कंपेअर केलं. सिमिलरली सेम घ्या, गर्ल्स अपॉन बॉईज जर विचारलं मी तुम्हाला, गर्ल्स इज टू बॉईजचा रेशो, तर तुम्ही काय करणार मॅम? वरच्या साईडला घ्या गर्ल्स, खालच्या साईडला घ्या बॉईजची संख्या, ज्याचं आन्सर येईल 1/2. समजलं सगळ्यांना? इथे मी काय केलं आहे? भागाकार केला आहे, डिव्हिजन केला आहे. बेसिकली दोन वस्तूंची तुलना केलेली आहे किंवा दोन संख्यांची तुलना केलेली आहे, तर तेव्हा आपण काय वापरतो? तर रेशो अँड प्रपोर्शन वापरतो. ठीक आहे, तर हे झालं. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. समजा दोन क्वांटिटी आहेत. ठीक आहे, मी म्हणत आहे की फाईन, मी यामध्ये कन्सिडर करते आहे, समजा मी असं कन्सिडर करते की ही एक लाईन आहे. ओके, तर ही लाईन PQ आहे, याला मी नेम करत आहे PQ. ठीक आहे, मी बोलत आहे की ही पर्टिक्युलर एक लाईन आहे. ह्या पर्टिक्युलर लाईनमध्ये तुम्हाला त्याची मेजरमेंट काढायची आहे. ठीक आहे, मेजरमेंट काढायची आहे. तुम्ही बेसिकली तुम्ही काय करणार? एखादा मेजरिंग टेप वापरणार आणि ती मेजरिंग टेपच्या थ्रू तुम्ही सांगणार की मॅम ही लाईन एवढ्या सेंटीमीटरची आहे किंवा XYZ. ठीक आहे, पण मी अजून एक लाईन घेते दुसरी इथे नेम्ड XY. ठीक आहे, आता मेजरिंग स्केल पण नाही आहे तुमच्याकडे आणि मी मेजर करायला सांगते की लाईन PQची जी लेंथ आहे ती मला मेजर करून सांगा किंवा कंपॅरेटिव्हली मला एक सांगा की लाईन PQ कशी आहे. ठीक आहे, तर इथे लक्षात घ्या, इथे दोन लाईन देऊन ठेवलेल्या आहेत. मी PQची तर एक्झॅक्ट मेजरमेंट तर नाही काढू शकत, बट ॲटलिस्ट इथे एवढं बोलू शकते की PQ जे काही लाईन आहे ती कशी आहे? इट इज स्मॉलर ऑर इट हॅज स्मॉलर लेंथ कंपेअर्ड टू दॅट ऑफ दी XY. समजत आहे सगळ्यांना? दोन क्वांटिटीज आहेत, एक लाईन PQ आहे, दुसरी लाईन XY आहे. लाईन PQला मी काय करत आहे? कंपेअर करत आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? XYच्या सोबत कंपेअर करते आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली काय सांगू शकते की PQ जी लाईन आहे ती काय छोटी आहे कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? XYच्या कंपॅरिझनमध्ये. तशाच पद्धतीने लाईन XY कशी आहे? मोठी आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? PQची. म्हणजे एक सिंगल लाईन
ची आपण मेजरमेंट करून नाही सांगू शकत की एक्झॅक्ट ती काय आहे अंटिल अनलेस तुमच्याकडे एक मेजरिंग टेप नसेल. बट आपल्याला दुसऱ्यासोबत जर कंपेअर करायचं असेल तर आपण एवढं तरी एटलीस्ट सांगू शकतो की ती छोटी आहे किंवा मोठी आहे मेजरमेंट त्याची. ठीक आहे, हे दोन क्वांटिटीजला कंपेअर करण्यासाठी. आता लक्ष द्या, मी काय करते इथे एक्झाम्पल घेत आहे. समजा पी आणि क्यू हे दोन व्यक्ती आहेत. ठीक आहे, पी जो व्यक्ती आहे तो 5 टाईम जास्त पळतोय. कोणाच्या? समजत नाही आहे मॅम, 5 टाईम जास्त पळतोय म्हणजे काय? त्याची स्पीड जी आहे ती 5 गुणा जास्त आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? क्यूच्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे, इथे मी पीची स्पीड सांगितली का तुम्हाला? पीची स्पीड सांगितली का? नाही. क्यूची स्पीड सांगितली का? नाही. फक्त मी इथे एवढा डेटा देऊन दिला तुम्हाला की पी जो आहे तो 5 गुणा जास्त स्पीडनी पळतोय. कोणाच्या? क्यूच्या कंपॅरिझनमध्ये. मग त्या टाईमला तुम्ही काय घेऊ शकता? पी जो आहे 5 टाईम जास्त पळतोय क्यूच्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे, दुसरी गोष्ट इथे फॉर एक्झाम्पल मी क्यूची स्पीड तुम्हाला देऊन ठेवलेली आहे 10 किलोमीटर प्रति घंटा. तर सरळ सरळ तुम्ही क्यूची जी आहे स्पीड काढू शकता. कशा पद्धतीने? लक्ष द्या, यामध्ये तुम्ही काय करणार? 5 इंटू क्यूची स्पीड किती आहे? 10 किलोमीटर पर आवर प्रति घंटा. म्हणजे पीची स्पीड काय असणार आहे? 50 किलोमीटर प्रति घंटा और पर आवर्स. ठीक आहे, आता दोन क्वांटिटीला कंपेअर करायचं आहे. लक्ष द्या, यामध्ये पीची जी स्पीड आहे ते 5 टाईम जास्त आहे क्यूपेक्षा, म्हणून पी इज इक्वल टू 5Q. क्यूची स्पीड देऊन ठेवली मी 10 किलोमीटर पर आवर, म्हणून पीची स्पीड काय झाली? 5 गुणा जास्त. कोणाच्या? 10 किलोमीटर प्रति घंटा म्हणजेच 50 किलोमीटर पर आवर काय येणार आहे? स्पीड येणार आहे पीची स्पीड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला पीची स्पीड भेटली आणि क्यूची स्पीड भेटली. आता दोघांना कंपेअर करायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा केव्हा दोन संख्यांची व्हॅल्यूची जर आपल्याला कंपॅरिझन करायची असेल आपण गुणोत्तर आणि प्रमाण वापरतो. घ्या पी इज टू क्यू, दिस इज इक्वल टू 10:50. पी इज टू क्यूला मी पी बाय क्यू लिहू शकते आणि ह्याला 10/50 घेऊ शकते. अर्थात ह्याचा आन्सर काय झालं? पीची स्पीड काय? 50, नॉट 10. पीची स्पीड काय? 50, म्हणून 50/10. दिस इज इक्वल टू 50/10. दिस इज इक्वल टू 5:1. तर सिम्पली पी आणि क्यूचा जर रेशो त्यांनी आपल्याला विचारला तर तुम्ही काय करणार? 5:1. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन होता. क्वेश्चन काहीच नव्हतं यामध्ये, मी तुम्हाला अंडरस्टँडिंग करून देत आहे रेशो अँड प्रपोर्शनची. ओके, तर नेक्स्टली आपण बघू. यामध्ये समजा दोन मुली आहेत. एकीचं नाव आहे रिधिया आणि दुसरीचं नाव आहे अदिती. ओके, यामध्ये दोन मुली आहेत, रिधिया आणि अदिती. मी तुम्हाला सांगते आहे की ह्या दोघींची जी इन्कम आहे त्याचा गुणोत्तर आपल्याला देऊन ठेवला आहे 2:3. समजून घ्या प्लीज. व्हॅल्यूज जरा थोडं तुमचं लक्ष इकडं द्या. मी जे काय लिहिते व्हॅल्यूजकडे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कशा पद्धतीने मी टर्न घेते त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे आत्ताच, कारण हे बेसिक्स आहे एकदम. रिदया आणि अदिती दोघांचं गुणोत्तरचं किंवा रेशो जे आहे ते देऊन ठेवलेलं आहे. कशाचा? इन्कमचा. हा रेशो कशाचा आहे मॅम? इन्कमचा रेशो आहे. दोघांची जी काही इन्कम आहे त्याचा रेशो मी तुम्हाला देऊन ठेवला आहे 2:3, 2:3. तर ह्यामध्ये तुम्हाला मी विचारते की त्यांची ॲक्च्युअल किंमत काढा. ठीक आहे, ॲक्च्युअल त्यांची सॅलरी किती आहे किंवा त्यांची इन्कम किती आहे ते काढा. एक लक्षात तुम्हाला असायला पाहिजे, जरी तुम्हाला काढता येत नसेल ठीक आहे, व्हॅल्यूज इथे जे आहेत मी सगळ्या दिलेल्या नाही आहेत. एवढं समजतंय, रिधया इज टू अदिती म्हणजेच रिधया आपण अदितीचा रेशो देऊन ठेवला 2/3. म्हणजे रिधयाची इन्कम 2 रुपये, अदितीची इन्कम 3 रुपये असं आहे का अर्थ? नाही. बेसिकली जे काही इन्कम आहे रिधयाची, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ रिधयाची जी इन्कम आहे X रुपये आणि अदितीची इन्कम आहे Y रुपये. ठीक आहे, ह्या दोघांचा रिड्यूस्ड फॉर्म समजत नाही मॅम, खूप इंग्लिश वापरता, हरकत नाही, इथे तुम्ही समजून घ्या रिड्यूस्ड फॉर्म काय असते. ठीक आहे,
किंवा सिम्पल फॉर्म मी तुम्हाला सांगू शकते. सिम्पल फॉर्म किंवा आपण त्याला काय बोलू शकतो, एक्स आणि वायचा गुणोत्तर घ्या, त्या दोघांच्या व्हॅल्यूंना काटछाट करा, त्याला रिड्यूस्ड फॉर्म कशात कन्वर्ट होईल, 2/3. तर ह्यामध्ये हृदया आणि अदितीचा रेशो देऊन ठेवला आहे 2/3, अर्थात त्यांची इन्कम काहीतरी आहे, तर त्याच्यावरून त्याचा रिड्यूस्ड फॉर्म काय येतो किंवा रेशो काय येतो, 2/3. समजा मी इथे काय घेत आहे, हृदयाची इन्कम आहे 4,000 रुपये. ओके, अदितीची इन्कम घेतली 6,000 रुपये. तर यामध्ये याला दोघांना काटछाट करत चला, 3 कटले. ठीक आहे, 2 2s are 4, 2 3s are 6. यावरनं आपण हे सांगू शकतो की हृदयाची आणि अदितीची इन्कम काय असू शकते, 4,000 किंवा 6,000 असू शकते मॅम. ठीक आहे, 40,000, 60,000 पण असू शकते, 4 लाख आणि 6 लाख पण असू शकते. ठीक आहे, 4 करोर्स किंवा 6 करोर्स रुपीज पण असू शकते. डिपेंड करतं कशावर. तुम्हाला इथे इन्कम किती आहे ह्यापेक्षा तुम्हाला रिड्यूस्ड फॉर्म जे मी शब्द सांगते तो समजतो आहे का, प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून मला कळवत जा. ठीक आहे, काही जरी नसेल समजलं, कुठल्याही एक्झाम्पलमध्ये मॅमनी काय समजवलं आहे ते समजलं नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगत जा. कारण सध्याला थोडे आपले रेकॉर्डेड लेक्चर्स चालू आहेत, तर मी ते तुमची अंडरस्टँडिंग जी आहे समजू शकते. तर कुठल्याही पद्धतीचं डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवत जा. तर ह्यामध्ये हृदया आणि अदितीची इन्कमचा रिड्यूस्ड फॉर्म देऊन ठेवलेला आहे आपल्याला, दॅट इज 2/3, म्हणजे काटछाट करून ठेवलेला फॉर्म. तिची इन्कम 4,000 पण असू शकते, 6,000 पण असू शकते, 4 लाख असू शकते, 6 लाख असू शकते. अजून आपण एक जर मल्टिपल घेतलं, फॉर एक्झाम्पल इथे घ्या 6,000 वरच्या बाजूला किंवा 60,000 घ्या, आणि खालच्या साईडला घ्या 90,000. ठीक आहे, 90,000. परत ह्याची जर काटछाट केली आपण, वरचे जे किती शून्य आहेत, वरचे जे आहेत 4 शून्य कट करा, खालचे 4 शून्य कट करा, राहायला काय 6/9. ह्याला परत काटछाट करा, रिड्यूस्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, 3 2s are 6, 3 3s are 9. म्हणजे 6,000, 9,000 पण असू शकते, 60,000, 90,000 पण असू शकते. ठीक आहे, इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की जे काही रिड्यूस्ड फॉर्म आहे त्याला जर आपण कॉमन नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आपण त्याला कशात कन्वर्ट करू शकतो, ओरिजिनल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, एवढं समजलं सगळ्यांना. ह्याचा जर प्रॉडक्ट घेतला, ह्या नंबरसोबत जर पर्टिक्युलर नंबरनी आपण जे आहे मल्टिप्लाय केलो तर आपल्याला हे नंबर भेटणार आहे. ठीक आहे, नसेल समजलं पुढे समजत जाईल, फक्त समजून घ्या की रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे काय बोलायचं आहे मला. ठीक आहे, ओके. नेक्स्टली आता आपण काही टिप्स बघणार आहोत. टिप्स हे प्रत्येक टिप तुम्हाला बुकमध्ये लिहून घ्यायची आहे कंपल्सरीली. ह्यापैकी काय गेस काल काही मी घेतलेले आहेत, मला नाही आठवत आहे, तर आपण एकदा सगळे बघून घेऊयात. ओके, आणि क्वेश्चन्स पण बघून घेऊयात 1-2. ठीक आहे, तर यामध्ये टिप्स बघा. जर 2 रेशो देऊन ठेवलेले आहेत आपल्याला, इफ 2 रेशो आर देअर or are given and they are proportional. प्रपोर्शनलचा अर्थ मी काल एक्सप्लेन केला आहे, समजत नसेल तर प्लीज एकदा कालचा लेक्चर चेक करून घ्या. देन 2 रेशो देऊन ठेवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एक रेशो आहे A/B, दुसरा रेशो आहे फॉर एक्झाम्पल C/D. ठीक आहे, 2 रेशो प्रपोर्शनल आहेत असं मी बोलते आहे, तर त्या टाईमला आपण ह्या पर्टिक्युलर रेशोजला कुठल्या कुठल्या फॉर्म्समध्ये लिहू शकतो हे आपण आता बघणार आहेत. ठीक आहे, एक रेशो आहे A/B, दुसरा रेशो आहे C/D. दोघांना प्रपोर्शनलमध्ये आहेत म्हणजे मी काय करणार आहे, इक्वल घेईल असं. ठीक आहे, प्रपोर्शनल आहेत म्हणजे काय, इक्वल. काल मी शिकवलेलं आहे प्रपोर्शनल म्हणजे काय. नसेल समजलं तर प्लीज एकदा परत जाऊन चेक करून घ्या. ठीक आहे, तर यामध्ये जेव्हा 2 संख्या आहेत, 2 रेशो देऊन ठेवलेले आहेत, आपल्याला 2 गुणोत्तर देऊन ठेवलेले आहेत आणि ते 2 गुणोत्तर जे प्रपोर्शनल आहेत असं सांगितलेलं असेल तर त्या टाईमला तुम्ही त्याला अशा पद्धतीने लिहू शकता, दॅट इज A/D = B/C. ही पहिली ट्रिक. काय, 2 रेशो देऊन ठेवलेले आहेत, 2 रेशो प्रपोर्शनल आहेत, दॅट इज A/B = C/D. तर त्या टाईमला मी प्रोडक्ट ऑफ AD
प्रोडक्ट ऑफ ए डी म्हणजे काय, एला गुणाकार करा डी सोबत, बीचा गुणाकार घ्या सी सोबत, ह्या दोघांचंही जे काही गुणाकाराचं संख्या येणार आहे किंवा गुणाकाराचं जे प्रोडक्ट येणार आहे, ठीक आहे, त्याला काय बोलणार होतो आपण, ए डी इज इक्वल टू द बी सी. हे खूप इम्पॉर्टंट टिप आहे. ठीक आहे. सेकंड इम्पॉर्टंट टिप, सेकंड अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट टिप. आता ही झाली पहिली, प्लीज लिहित चला. कुठली पण संख्या घेऊ शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल इथे घ्या 7 और 3/7 इज इक्वल टू, ह्याचंच एक्झाम्पल मी घेत आहे. ठीक आहे. ह्यामध्ये घ्या 5 फॉर एक्झाम्पल 9. ठीक आहे. हे दोन रेशो देऊन ठेवलेले आहेत आणि हे दोन रेशो मी काय बोलते आहे, प्रपोर्शनल आहेत असं जर बोलते आहे, तर मी इथे काय करू शकते, 3x9 इज इक्वल टू 7x5. ठीक आहे. ह्या दोघांचं जे प्रोडक्ट असणार आहे ते काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. ह्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट सेकंड टिप और ट्रिक, यामध्ये घ्या A/B आणि C/D परत दोन रेशो आहेत. ठीक आहे. तर यामध्ये जे काही प्रोडक्ट घेत आहे मी ए आणि डीचं आणि बी आणि सीचं, समजा ह्या दोन प्रोडक्टमध्ये बी आणि सीचं प्रोडक्ट किंवा ह्या दोघांचं गुणोत्तर जर मोठं येत असेल, म्हणजेच A/B आणि C/Dला जशाच तसं ठेवा, C/Dची जी व्हॅल्यू असणार आहे ती मोठी असणार आहे. नाही समजलं मॅम काय सांगितलं, परत एकदा लक्षात घ्या. दोन रेशो आहेत, A/B, दुसरा रेशो आहे C/D. दोन्ही रेशो जे आहेत त्यांची जर आपण प्रोडक्ट घेतली, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, दॅट इज A/D आणि B/C, तर या दोघांचं प्रोडक्ट घ्या. ज्या प्रोडक्टची संख्या सगळ्यात जास्त येईल किंवा प्रोडक्ट सगळ्यात जास्त येईल, ती बाजू काय असणार आहे, मोठी असणार आहे, किंवा तो रेशो काय असणार आहे, मोठा असणार आहे. मॅम ह्याचं एक एक्झाम्पल द्या. घ्या एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल 5/7 आणि इथे घ्या 3 what can we take 11 घ्या. ठीक आहे. तुम्ही क्लिअरली असं सांगू शकता की खालचा नंबर मोठा आहे मॅम, तुम्ही भागाकार करा, हे येऊन जाईल छोटा नंबर, राईट. बट हे बेसिक रूल्स आहेत, टिप्स आहेत, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगत आहे. यामध्ये घ्या प्रोडक्ट 5x11 आणि घ्या 7x3. 5 11 जर 55 तर 7 3 जर काय तर 21. म्हणजे हा जो रेशो आहे तो मोठा दिसतोय तुम्हाला, दॅट इज 55 ही जी संख्या आहे मोठी आहे. म्हणजेच 5/7 3/11 ह्या रेशोमध्ये हा जो असणार आहे तो मोठा असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली जर प्रोडक्ट घेतलात तुम्ही AD आणि BCचं, यामध्ये केस 2 एक्सप्लेन करत आहे मी. यामध्ये जर ADचं प्रोडक्ट जास्त आलं, ADचं जे आहे गुणाकार जास्त आलेला आहे, तर त्या टाईमला तुम्ही काय करणार, A/B आणि C/Dला जशाच तसं घ्या. यामध्ये A/B विल बी ग्रेटर दॅन C/D. मॅम एक्झाम्पल एक्सप्लेन करा. एक्सप्लेन करताना तुम्हाला एवढं लक्षात घ्या की फॉर एक्झाम्पल 2 नंबर आहेत X आणि Y, आणि दुसरा जो नंबर आहे AB समजा, त्या दोघांचा प्रोडक्ट घेतलात. इथे पहिल्या ह्याचा जर प्रोडक्ट जास्त येत असेल, इट मीन्स दॅट पहिला रेशो काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. ठीक आहे. ह्याचे एक्झाम्पल्स आपण बघत जाऊ. फक्त एवढं समजून घ्या, दोन रेशो देऊन ठेवलेले आहेत, दोन रेशोचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं, न्यूमरेटर ऑफ अदर मल्टिप्लाइड विथ द डिनॉमिनेटर ऑफ द अदर, डिनॉमिनेटर ऑफ द अदर मल्टिप्लाइड विथ द न्यूमरेटर ऑफ अदर, दोघांचा प्रोडक्ट घ्या, दोघांचा गुणाकार घ्या. यामध्ये सगळ्यात जास्त गुणाकार कोणाचा येतो, ते रेशो काय असणार आहे, मोठा असणार आहे. त्याचा गुणाकार छोटा येतो, तो काय असणार आहे, छोटा असणार आहे. हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. ठीक आहे. आता नेक्स्टली तुम्हाला थर्ड टिप देते मी ह्यामध्ये. एक सेकंद आम्हाला फक्त. ह्या पण गोष्टी तुम्हाला जस्ट गो थ्रू करायच्या आहेत. कंपोनेंडो, डिव्हिडंडो काय असते काय नाही, मी सगळं एक्सप्लेन करेल तुम्हाला. फक्त तुम्हाला एकदा ह्याच्या थ्रू जे आहे एकदा जायचं आहे बस. अदर दॅन दॅट काय लोड घेण्यासारखं नाही. समजत जरी नसेल तरी टोटली फाईन. समजा 2 रेशो देऊन ठेवलेले आहेत, परत AB घ्या आणि प्रपोर्शनल आहेत दोघं, इज इक्वल टू CD.
ठीक आहे. तर 2 रेशो देऊन ठेवलेले आहेत आणि दोन्ही प्रपोर्शनल टू इच अदर आहे. तर त्या सिच्युएशनला तुम्ही ह्याला अशा पद्धतीने लिहू शकता, ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी. ह्या रूलला किंवा ह्या आपण काय बोलू शकतो, रेशो अँड प्रपोर्शनच्या रूलला आपण बोलतो कंपोनेंडो रूल. काय झाला कंपोनेंडो रूल? कंपोनेंडो रूल काय आहे मॅम, मराठीत सांगा, समजून घ्या. 2 गुणोत्तर आहेत, ठीक आहे, त्यामध्ये त्यांना प्रपोर्शनल आहे तसं सांगून ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही काय करणार, सिम्पली की त्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी जर दिलेलं असेल तर त्याला आपण ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी अशा पद्धतीने लिहू शकतो. या रूलला बोलतो कंपोनेंडो रूल. ओके, हे काही आपल्याला जे आहे जास्त यूज नाही आहे. कंपोनेंडो म्हणजे काय, डिव्हिडेंडो म्हणजे काय, एक्झाममध्ये असं नाही विचारलं जातं. फक्त तुम्हाला एवढं लक्षात यायला पाहिजे की ए बाय बी आणि सी बाय डी 2 रेशो देऊन ठेवलेले आहेत, ह्याला मी असं पण लिहू शकते. बस एवढं जरी समजत असेल तर ह्या रूलला काय बोलतो, कंपोनेंडो. कंपोनेंडोचा अर्थ किंवा शब्द लक्षात जरी राहत नसेल तर इट्स ओके, कंपोनेंडो रूल किंवा सी रूल असं लक्षात ठेवा. फोर्थ टिप आणि ट्रिक, सेम रेशो अँड प्रपोर्शन देऊन ठेवलेलं आहे, ठीक आहे. या पर्टिक्युलर रेशो अँड प्रपोर्शनला आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो मॅम, ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन डी. तर ह्या पर्टिक्युलर रूलला आपण काय बोलतो, डिव्हिडंडो रूल. ह्याला काय बोलतो, डिव्हिडंडो रूल. समजत नाही आहे डिव्हिडंडो रूल काय, फक्त लक्षात ठेवा सी आणि डी, आणि एवढं लक्षात ठेवायचं की आपण ह्याला अशा पद्धतीने बस लिहू शकतो. ओके, एवढं जरी लक्षात राहिलं तर मोर दॅन इनफ आहे. सी रूल, डी रूल, कंपोनेंडो, डिव्हिडंडो रूल, ठीक आहे. आता यामध्ये दुसरं जे आहे दॅट इज ह्या दोघांचं मिक्सचर आहे. दोघांचं मिक्सचर म्हणजे काय, हा झाला कंपोनेंडो रूल, हा झाला डिव्हिडंडो रूल. मी काय करते, कंपोनेंडो रूल इथे वरती लिहिते, ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी डिवायडेड बाय सी. एक मिनटं, ह्यामध्ये ए मायनस बी अपॉन बी, ओके, डिवायडेड बाय सी मायनस डी अपॉन डी. काय केलं आहे मॅम तुम्ही, काय केलं आहे, काही समजलं नाही. कंपोनेंडो रूल होता हा वाला, ठीक आहे. हे जे काही रूल आहे कंपोनेंडो रूल, मी जशाच तसा इथे लिहिलं आहे, ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी डिवायडेड बाय ए मायनस बी अपॉन बी या बाजूला, ओके. इथे इक्वल टू नका घेऊ, इथे घ्या दोघांच्या मध्ये, ठीक आहे. मी परत एकदा लिहिते वाटलंस, ए प्लस बी अपॉन बी डिवायडेड बाय ए मायनस बी अपॉन बी डिव्हिडंडोचा, कंपोनेंडोचा घ्या सी प्लस डी अपॉन डी भागिले सी मायनस डी अपॉन डी, ठीक आहे. तर ह्यामध्ये हे काय झालं, ह्याला आपण करूयात काटछाट आधी, ठीक आहे. बी गॉट कॅन्सल, डी गॉट कॅन्सल, ठीक आहे. यामध्ये राहतं आहे काय, मग काय राहतं यामध्ये, ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. हे कटला राहिला विषय या दोघांचा. सिमिलरली ह्या दोघांचा इथे विषय राहिला, दॅट इज सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. ह्या रूलला बोलतात कंपोनेंडो डिव्हिडंडो रूल. दोघांचं कॉम्बिनेशन केलं, जे काही कंपोनेंडो होतं डिवायडेड बाय दी डिव्हिडंडो, ओके, त्याला आपण जेव्हा घेतो त्या पर्टिक्युलर रूलला आपण कंपोनेंडो डिव्हिडंडो रूल. परत एकदा लक्षात घ्या, कंपोनेंडो रूलकडे एकदा व्यवस्थित बघा, डिव्हिडंडो रूलकडे एकदा व्यवस्थित बघा. डिवाइड करा कंपोनेंडो बाय डिव्हिडंडो, त्या रूलला आपण काय बोलतो, कंपोनेंडो डिव्हिडंडो. मॅम कंपोनेंडो डिव्हिडंडो काय समजत नाही आहे. 2 रेशो देऊन ठेवलेत, ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. त्याला अशा पद्धतीने पण आपण लिहू शकतो आणि त्या रूलला आपण सी डी रूल किंवा कंपोनेंडो डिव्हिडंडो रूल असं म्हणू शकतो, ठीक आहे. सी डी रूल हे आपण बनवत असं शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवतात, कंपोनेंडो डिव्हिडंडो ज्यांना लक्षात राहत नाही त्यांना, ठीक आहे. सी डी रूल किंवा सी रूल, डी रूल अशा पद्धतीने लक्षात ठेवा. काल एक तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं रूल, दॅट वॉज द इन्व्हर्टेंडो रूल. इन्व्हर्टेंडो रूल काय होतं मॅम,
एक मिनटं हे अबाउट करू आपण. इन्व्हर्टेंडो रूल काय होता, A/B जर देऊन ठेवलेला इज इक्वल टू C/D, तर त्याला अशा पद्धतीने पण आपण लिहू शकतो असं बोललं होतं काल की B/A इज इक्वल टू D/C. खालचं वरती गेलं, वरचं खालती आलं, त्याला काय बोलणार आहोत, ह्या रूलला बोलणार आहोत इन्व्हर्टेंडो रूल. या रूलला काय बोलणार आहोत, इन्व्हर्टेंडो रूल. ठीक आहे, दिस इज समथिंग इम्पॉर्टंट. ह्याच्यानंतर आता तुम्हाला जे टर्म्स बघायचे आहेत ते आपण काल ऑलरेडी आय गेस बघितलेले आहेत, तरी एकदा बघून घेऊ. A:B:C जर असेल किंवा A:B C:D, तर ह्या सिच्युएशनमध्ये जे टोकाच्या संख्या असतात, ज्या टोकाच्या संख्या असतात ब्लॅक कलरमध्ये ज्याला मी रिप्रेझेंट करते त्याला आपण काय बोलतो, एक्स्ट्रीम्स. ओके, आणि जे सेंटरच्या टर्म्स आहेत, सेंटरच्या टर्म इथे काय आहे, बी आहे. ओके, इथे काय सेंटरच्या टर्म आहेत, बी आणि सी आहे. तर ह्या टर्म्सला आपण काय बोलतो, मीन्स बोलतो. ओके, एक्स्ट्रीमच्या टर्म्स म्हणजे टोकाच्या टर्म्स. ओके, मीन्स म्हणजे काय असतात, मधल्या टर्म्स. ठीक आहे, तर त्याला एक्स्ट्रीम्स आणि मीन्स बोलतात. हे समजणं इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याचा यूज आपल्याला क्वेश्चन्समध्ये करायचा आहे. तुम्हाला समजेल की मॅमने हे का एक्सप्लेन केलं. क्वेश्चन्समध्ये एक्स्ट्रीम्स किंवा मीन्स हा शब्दांचा यूज वारंवार होत असतो. ठीक आहे, तर हे झाले काही टिप्स आणि ट्रिक्स. दुसरी गोष्ट, तुम्हाला तर हे समजलं असेल, फॉर एक्झाम्पल एक नंबर घेत आहे 40/48. ह्या पर्टिक्युलर नंबरला मी दोन सेम नंबरने डिवाईड करू शकते मॅम. 2 2s are 4 0, 2 2s are 4, 2 4s are 8. ठीक आहे, किंवा अजून मी कशाने डिवाईड करू शकते, फॉर एक्झाम्पल 8च्या पाड्यामध्ये दोन्ही पण येतात. काय येतात, 40 घ्या आणि हे घ्या 48. ठीक आहे, 8 5s are 40. इथे काय येणार आहे, 8 6s are 48. तर ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, बेसिकली जेव्हा आपण ह्या दोघांना डिवाईड करतो, 8 5s are 40 येणार आहे, 8 6s are 40 येणार आहे, रेशो काय असणार आहे, 5/6 असणार आहे, 5/6 असणार आहे. ठीक आहे, तर ह्या पर्टिक्युलर रेशोला आपण एका कॉमन नंबरनी मल्टिप्लाय करतो. कोणता कॉमन नंबर आहे तो, ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी कॉमन नंबर कोणता आहे, 8 आहे मॅम. ठीक आहे, इथं लक्ष द्या, 40/48 दोघांचं सिम्पल फॉर्म काय आहे किंवा रिड्यूस्ड फॉर्म काय आहे, 5/6. ह्याला काय बोलतो आपण, रिड्यूस्ड फॉर्म. रिड्यूस्ड फॉर्मचा अर्थ समजत नसेल तर असं समजा, जे काही कटछाट करून आपण भागाकारात जे काही कटछाट करतो त्याला आपण काय बोलणार आहेत, रिड्यूस्ड फॉर्म बोलणार आहेत. तर ह्या पर्टिक्युलर रिड्यूस्ड फॉर्मला जेव्हा आपण एका पर्टिक्युलर नंबरनी मल्टिप्लाय करतो किंवा त्याला जे आहे गुणाकार करतो, तर त्या पर्टिक्युलर नंबरला कॉमन मल्टिपल आपण असं बोलणार आहोत किंवा कॉमन फॅक्टर, नॉट मल्टिपल, कॉमन फॅक्टर. ठीक आहे, एका कॉमन फॅक्टरनी जे आहे आपण त्याला काय करतोय, यूज करतोय मल्टिप्लाय करण्यासाठी. तर ह्यामध्ये मी तुम्हाला सिम्पली असं सांगू शकते, जे काही रिड्यूस्ड फॉर्म आहे त्याला मी 5k किंवा 6k घेऊ शकते. के म्हणजे काय, एखाद्या नंबरनी किंवा कॉमन फॅक्टरनी मल्टिप्लाय करणार आहेत आपण पुढे चालून त्याला. ठीक आहे, काहीच समजलं नसेल आजच्या लेक्चरमध्ये तर ठीक आहे, ॲटलिस्ट 60% समजणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ॲटलिस्ट 60% काही रूल्स वगैरे क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला हे इम्पॉर्टंट होईल, कशा पद्धतीने ह्याचा यूज होईल ते तुम्हाला लक्षात येईल. ॲक्च्युली माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे थोडी स्पीड जी आहे रिड्यूस झालेली आहे. काही प्रॉब्लेम नाही, आपण कवरअप करू. राहिला प्रश्न काही टॉपिक्सचा, मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिझनिंगचा, तर आपण एक्स्ट्रा टाईम देऊन आता नेक्स्ट वीकमध्ये कवर करू. ठीक आहे, तर 1 hour किंवा 1.5 hour अशा पद्धतीने आपण पुढच्या वीकमध्ये लेक्चर्स जास्तीत जास्त जे आहे टाईमसाठी मॅथ्ससाठी देऊ. ठीक आहे, तर यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स कवर होतील आणि टॉपिक्स लवकरात लवकर कवर होतील, जेणेकरून तुम्हाला मॅथमॅटिक्सला वेळ देता येईल किंवा प्रॅक्टिस करता येईल त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती वर्क करू. तर ठीक आहे, मी तुम्हाला काही क्वेश्चन देते, ॲज अ होमवर्क सॉल्व करण्याचा ट्राय करा प्लीज. थोडंसं डिफिकल्टी येतं मला बोलण्यामध्ये, आज आवाज कमी आला असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट. तर क्वेश्चन घ्या, 17/18 आणि 10/11 या दोन रेशोमध्ये कुठला ग्रेटर रेशो आहे किंवा कुठली जी रेशो असणार आहे ती मोठी असणार आहे ते मला प्लीज कळवून सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. हा एक क्वेश्चन असेल. दुसरा एक क्वेश्चन घ्या, 4/5, 2/3,
आणि 1/2 या पर्टिक्युलर 3 रेशोमध्ये कुठला रेशो जो आहे तो ग्रेटर आहे किंवा मोठा आहे तुम्हाला मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवून सांगायचं आहे. अजून एखादा क्वेश्चन आपण बघितला तर फाईन, हे प्रयत्न करा. मी देईल क्वेश्चन, नाही आला तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ. समजा रेशो देऊन ठेवला आहे A:B:C. ओके, A:B:C. तर ह्या पर्टिक्युलर फर्स्ट संख्याला आपण बोलतो फर्स्ट प्रपोर्शनल, ह्याला बोलतो सेकंड प्रपोर्शनल आणि ह्याला बोलतो थर्ड प्रपोर्शनल. ठीक आहे. प्रपोर्शनलचा अर्थ तरी मी सांगितलं, पहिली संख्या, दुसरी संख्या किंवा तिसरी संख्या जे काही गुणोत्तरामध्ये आहे त्याला फर्स्ट प्रपोर्शनल, सेकंड प्रपोर्शनल किंवा थर्ड प्रपोर्शनल किंवा फोर्थ, जितके असतील तितके. ठीक आहे. तिथे 3 प्रपोर्शनल आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर थर्ड प्रपोर्शनल जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज सीची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. एची व्हॅल्यू मी देत आहे तुम्हाला, एची व्हॅल्यू घ्या 18 आणि बीसाठी व्हॅल्यू घ्या 54. ठीक आहे. एची व्हॅल्यू दिली, बीची व्हॅल्यू दिली, तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, सीची व्हॅल्यू किंवा थर्ड प्रपोर्शनलची व्हॅल्यू. प्रयत्न तरी करा, ॲटलिस्ट प्रयत्न करा. हे 3 क्वेश्चन्स ट्राय करा सोडवण्याचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्सिमम क्वेश्चन्स कव्हर करू. हे इथे एक रेशो दिलेला आहे मी, यापैकी कोणता मोठा आहे तुम्हाला सांगायचं आहे. हा मोठा आहे का हा मोठा आहे, यामध्ये सुद्धा हा मोठा आहे का हा मोठा आहे ट्राय करा. तुम्ही डिरेक्टली असं नका करू की खालच्या साईडला छोटा नंबर दिसतोय, मोठा नंबर दिसतो, त्याच्या अकॉर्डिंग मी करतो डिव्हिजन वगैरे, हे नका करू. ट्राय करा, रूल्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. अदर दॅन दॅट हा एक क्वेश्चन, फर्स्ट प्रपोर्शनल काय, सेकंड प्रपोर्शनल काय, थर्ड प्रपोर्शनल मी सांगितलं, तर तुम्हाला इथे थर्ड प्रपोर्शनलची व्हॅल्यू काढायची आहे. फर्स्ट प्रपोर्शनलची व्हॅल्यू देऊन ठेवली 18, सेकंड प्रपोर्शनलची देऊन ठेवलेली आहे 54. तर कशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या टिप्स आणि रूल्सपैकी एखादा रूल तुम्ही अप्लाय करून हे फाइंड आउट करू शकता, ते मला कळवा उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून प्लीज नक्की कळवा आन्सर. आणि सगळ्यांचे जेवढे स्टुडंट्स वॉच करतात व्हिडिओ, त्या सगळ्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवा जा. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक यू फॉर वॉचिंग इट. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज हिट द लाईक बटन, अँड इफ यू हॅव एनी काइंड ऑफ डाउट रिगार्डिंग द lecture, regarding the subscription, you can comment in the comment section. And if you are new to the channel, please subscribe the channel and hit the like button so that whenever we go live you can get the updates. So thank you for watching it. Have a great day everyone. Bye.